निमगावचे प्रसिद्ध खंडोबा मंदिर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगरपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. जाताना ही भव्य कमान आपले स्वागत करते. एका विस्तीर्ण टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. मंदिराला जाणाऱ्या पायऱ्यांच्या समोर एक प्रवेश कमान स्थित आहे. पायरी मार्गाच्या सुरुवातीलाच आपल्याला हे 2 नंदी दिसतात. मंदिरापर्यंत जाण्यासाठी अंदाजे 100 पायऱ्या आहेत. मंदिराच्या बाजूने भक्कम कोट असून या कोटाचे निर्माण सरदार मल्हारराव गायकवाड यांनी 1769 साली केले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या सुरुवातीस दोन्ही बाजूंनी साहित्यांची दुकाने थाटलेली दिसून येतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस हे गणपतीचे मंदिर दिसून येते. गणपतीचे दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर देवाचे वाहन असलेल्या घोड्यांच्या या 2 प्रतिमा दिसतात. मुख्य मंदिरासमोर नंदी स्थापित असून नंदी शेजारी दीपमाळा आहेत. मुख्य मंदिराला मंडप असून मंडपावर सुरेख कलाकुसर केलेली दिसून येते. आता आपण दर्शन घेण्यासाठी आतमध्ये प्रवेश करतो. मंदिराच्या आतमधील सभा मंडपात सुद्धा अत्यंत सुरेख कलाकुसर केलेली दिसून येते. आता खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करतो. गर्भगृहाच्या मध्यभागी श्री खंडेरायाची प्रतिमा असून बाजूला म्हाळसा आणि बाणाईची मूर्ती आहे. दर्शन घेऊन आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला तटामध्ये असलेल्या या ओवऱ्या दिसतात. या ओवऱ्यांचे निर्माण सुद्धा सरदार मल्हारराव गायकवाड यांनी 1769 साली केले आहे. आख्यायिकेनुसार इसवी सन 1424 मध्ये खंडोबा येथे लिंगरूपाने प्रकट झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी येथे मंदिर बांधले. पुढे 1738 मध्ये चंद्रचूड जे पेशव्यांचे दिवाण होते त्यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात मिळून खंडोबाचे सुमारे 12 ठाणे आहेत. यातील 3ऱ्या क्रमांकाचे म्हणून निमगाव खंडोबा हे क्षेत्र ओळखले जाते. मंदिराच्या सभोवताली असलेल्या या ओवऱ्या मंदिराच्या सौंदर्यामध्ये आणखीन भर घालतात. संपूर्ण मंदिर हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.